संभाजी महाराजांनंतर त्यांच्या मुलीचं काय झाले असेल याविषयी संपूर्ण माहिती। भवानीबाई महाडिक या संभाजी महाराज आणि येसूबाई यांची कन्या होत्या। त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1678 रोजी शृंगापूर येथे झाला। मराठा साम्राज्याच्या इतिहासात त्यांना एक महत्त्वपूर्ण स्थान आहे। कैद आणि मुक्ती 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई त्यांच्या आई येसूबाई आणि भाऊ शाहू यांना मुघलांनी कैद केले। औरंगजेबांच्या मृत्यूनंतर 1707 मध्ये शाहू महाराज मुक्त झाले। त्याचबरोबर भवानीबाई देखील कैदेतून सुटल्या। शाहू महाराजांनी 1708 मध्ये छत्रपती पद स्वीकारले आणि भवानीबाई यांच्या आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू झाला। विवाह आणि कुटुंब मुक्तीनंतर भवानीबाई यांचा विवाह शंकराजी महाडिक यांच्याशी झाला। शंकराजी महाडिक हे हरजीराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांचे पुत्र होते आणि ते मराठा साम्राज्याच्या कर्नाटक प्रदेशात महत्त्वाची भूमिका बजावत होते। भवानीबाई आणि शंकराजी यांना 2 मुले झाली, दुर्गोजी आणि अंबाजी। शाहू महाराजांनी भवानीबाईंना 24 गावांची सनद दिली, त्यामुळे त्यांचे राजकीय महत्त्व अधिक वाढले। शंकराजी यांनी जिंजी किल्ला स्वराज्यात राहावा यासाठी मोठे प्रयत्न केले होते। शंकराजींच्या मृत्यूनंतरचा काळ शंकराजी महाडिक यांच्या मृत्यूनंतर भवानीबाईंनी सतीप्रथा स्वीकारली। सतीप्रथा आज वादग्रस्त मानले जाते, मात्र त्या काळात ती काही वर्गामध्ये प्रचलित होती। भवानीबाईंची समाधी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे गावात कालगंगा आणि तारळे नद्यांच्या संगमावर आहे। त्यांच्या समाधीच्या ठिकाणी त्यांचा ऐतिहासिक वाडा आजही अस्तित्वात आहे। भवानीबाईंच्या मृत्यूनंतरही त्यांचे वंशज आणि त्यांच्या कुटुंबाने मराठा साम्राज्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व भवानीबाईचे जीवन मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण दुवा आहे। त्यांच्या विवाहाने आणि त्यांच्या कुटुंबाने मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांच्या स्मृती आजही तारळे गावात जपल्या जातात, जिथे त्यांचा वाडा आणि समाधी आहे। भवानीबाई महाडिक या मराठा इतिहासातील विस्मृतीत गेलेल्या योद्ध राजकन्या म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या संघर्षमय जीवनकथेत मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे एक महत्त्वाचे पान आहे। माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।